झी 24 तास एक पाऊल पुढे। लेग टॅपिंग म्हणजे काय आणि त्याची वैशिष्ट्ये काय आहेत या संदर्भात मुख्य अभियंता दीपक मोडक आणि त्यांच्या संपूर्ण टीमशी चर्चा केली आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। स्थापत्य अभियांत्रिकीचा एक आविष्कार, एक अनोखा आविष्कार आपल्याला कोयनामध्ये बघायला मिळणार आहे। हा आविष्कार घडवणारी टीम आपल्या सोबत आहेत। मुख्य अभियंता कोयना प्रकल्पाचे दीपक मोडक सर या ठिकाणी लेग टॅपिंग जे 1999 मध्ये झालं होतं त्यानंतर पुन्हा 12 वर्षांनी आपण करतो आहोत। काय नेमकं होणार आहे अगदी थोडक्यात? लेग टॅपिंग म्हणजे काय थोडक्यात की तलावाखाली एक जो बोगदा आपण आणलेला आहे तो तलावाखाली सोडला आणि तलावाला अजून तो जोडला गेला नाहीये। यावर शेवटी आपण दगडाचा एक थर ठेवून दिलेला आहे। पाणी आणि तो बोगदा याच्यामध्ये तो दगडाचा स्तर फोडणे आणि त्या बोगद्यात पाणी येऊ देणे म्हणजे लेग टॅपिंग। एवढी साधी त्याची व्याख्या आहे सोपी लेग टॅपिंगची। सर नक्कीच म्हणजे हा जो बोगदा या ठिकाणी केलेला आहे तो जवळजवळ 4.5 किलोमीटरचा बोगदा आहे। 9.5 मीटर त्याचा व्यास आहे। शुक्ला सर आपल्या सोबत आहेत ज्यांच्या देखरेखीखाली हे काम या ठिकाणी झालेलं आहे। सर या बोगद्याचं वैशिष्ट्य तुम्ही काय सांगाल जरा? एवढं सगळं काम किती दिवसामध्ये पूर्ण झालं, कशा पद्धतीने झालं जरा? याचा जो एक्सकव्हेशन पार्ट आहे म्हणजे पूर्ण अंडरग्राऊंड एक्सकव्हेशन ते 3 ते 3.5 वर्षात पूर्ण झालं आणि त्याच्यानंतर 3 वर्षात आपण कॉन्क्रीट लायनिंगचं काम पूर्ण केलेलं आहे। याचं वैशिष्ट्य म्हणजे जवळपास 40% लांबी या बोगद्याची हे पाण्याखाली आहे। नक्कीच हे सगळं करत असताना सर मोठं म्हणजे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून, कारण एक ब्लास्ट आपण या ठिकाणी घडवणार आहोत आणि काम करतानाही नक्कीच काळजी घ्यावी लागली असेल। लोक जे प्रत्यक्ष तिथं काम करत होते त्या सगळ्यांची काळजी घेतली। तसंच मध्ये प्रत्येक ठिकाणी त्याला सपोर्ट लावून रॉक पडणार नाही किंवा रॉकफॉल होणार नाही। तसंच प्रत्येक ठिकाणी टेस्टिंग करून वगैरे की जशा कसल्याही प्रकारचा धोका त्याला होणार नाही आपल्या माणसांना आणि तसा कुठलाही झालेला नाही या प्रकारची सर्व काळजी घेऊन अतिशय सुरक्षित आणि सेफली आपण हे सगळं काम केलेलं आहे। यातनं काय साधलं जाणार आहे? हे जे काय आपण केलंय म्हणजे शेकडो करोडो रुपये या ठिकाणी आपण घालतो आहोत, काय साधलं जाणार? त्यामुळे एक निश्चित होईल की ऐन उन्हाळ्यात जे आता पॉवर हाऊस बंद पडायची शक्यता निर्माण झाली होती ती आता पूर्ण नाहीशी झाली आहे। पूर्वेला किती पाणी सोडलं तरी आपलं पॉवर हाऊस ऐन उन्हाळ्यात कायम चालू राहील, हा एक फायदा। दुसरा मोठा फायदा असा की सध्या कृष्णा पाणी तंटा लवादाने 25 TMC ज्यादा पाणी आपल्याला पश्चिमेकडे वळवायसाठी अनुकूलता दर्शवली आहे। अद्याप निर्णय फायनल झाला पण ती अनुकूलता जी आहे ती जर निश्चित झाली तर हे 25 TMC ज्यादा पाणी सुद्धा आपल्याला पश्चिमेकडे ह्या लेग टॅपमुळे वळवता येईल। त्यामुळे जवळजवळ वर्षाला आपण आता साधारण ह्या आमच्या प्रोजेक्टमध्ये 3200 दशलक्ष युनिट्स एवढी वीज निर्माण करतो। त्यात 1200 मिलियन युनिट्सची भर पडेल। हा निश्चितच आपल्या देशाला आपल्या राष्ट्राला फायदा आहे विजेच्या दृष्टीने सुद्धा आणि पूर्वेकडे 20 TMC पाणी ज्यादा सोडल्यामुळे पाण्याच्या दृष्टीने सुद्धा। नक्कीच म्हणजे सिंचनाबरोबर म्हणजे 15 ते 20 TMC पाणी अतिरिक्त तर मिळणारच आहेत। त्याचबरोबरीने या ठिकाणची विद्युत निर्मिती ज्यासाठी कोयना प्रकल्प प्रसिद्ध आहे ती खंडित होणार नाही, ती बाधित होणार नाही आणि त्यासाठीच हा खटाटोप आहे। आपल्याला हा खटाटोप किंवा याचा प्रत्यय येणारच आहे। याच कोयन्याच्या पाण्यामध्ये उद्या 2 स्फोट घडवले जातील जे जितके थरारक असतील तितकेच आकर्षक असणार आहेत आणि त्यातनं साधला जाणार आहे या परिसराचा विकास, या राज्याचा विकास आणि या राष्ट्राचा विकास। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, कोयना, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।